नक्की ना? हो हो तुम्ही जाऊन या. ठीक आहे, आलोच मी. हां. चल छोड़ दे. फोन का लागत नाही याचा. अर्पिता ही मला का फोन करते. हॅलो हॅलो वहिनी. वहिनी ते निको आहे का ग तिकडे. अगं तिचा फोन लागत नाहीये. ते समर्पिता किचन बद्दल जरा मला तिच्याशी बोलायचं होतं. तिला दे ना फोन. नाहीये ती घरात. घरात नाहीये म्हणजे एवढा सकाळ सकाळी कुठे गेले. तिचं प्रॅक्टिस सेशन आज सकाळी लवकर आहे असं म्हणाली होती आणि यायला पण उशीर होणार आहे तिला. पण फोन का लागत नाही यायचा. मला काय माहित, स्विच ऑफ झाला असेल. एक तू का इतकी पॅनिक होतेस ग. नाही नाही इतक्यात वहिनीला सांगण्यात काही अर्थ नाहीये. ती घरी काहीतरी बोलेल आणि परिस्थिती अजून बिघडेल. हॅलो नाही अगं पॅनिक नाही. ते जरा कामात अडकले होते ना मी म्हणून आवाज असा येतोय. तू काही काळजी करू नकोस. मी बघते काय करायचं ते. हा ठेवते फोन. बाय. अशी काही नॉर्मल असं म्हणाली पण वाटत तर नव्हती. आता काय करू मी. कसं कॉन्टॅक्ट करू निकोला. काय अवतार केलायस निधी. स्कार्फ अँड ऑल. अरे एवढं सगळं करायची गरज नव्हती. तुला मस्करी वाटते ना सगळी. सलील इथे विचार करून करून जीव चाललाय माझा. तुला तुला खरंच कळणार नाही यार. माझ्यासारख्या मिडल क्लास संस्कार असलेल्या मुलीसाठी ही खूप मोठी बोल्ड स्टेप आहे रे. ओके ओके रिलॅक्स. काम डाऊन यार. तू हायपर नको. मस्करी करत होतो. बरं एनिवे निघायचं का. सलील हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे का. आय मीन आय नो तुला मला सरप्राईज द्यायचंय पण ते दुसऱ्या कुठल्या वेनी पॉसिबल नाही होऊ शकत का. हे हॉटेल रूम अँड ऑल मला यार प्लस मी नेटवर सर्च केलं. ते हॉटेल सनफ्लॉवर इन खूप एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यासाठी पैसे. सलील काय म्हणजे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील तिथे पोहोचल्यावर. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ओके बसतेस का गाडीवर. लेट झालंय ऑलरेडी. ऑल सेट. तू फोन स्विच ऑफ केलायस ना. हो केलाय. ओके देन लेट्स गो. फोन का लागत नाही याचा. मी पुन्हा मुद्दाम तर फोन बंद ठेवला नसेल ना. नाही नाही पण कसंही करून निकोपर्यंत पोहोचायचंय मला. कसं. ओ हॉटेल सनफ्लॉवर इन. या दॅट्स राईट. हो माझं बुकिंग कन्फर्म आहे.
हॉटेल सनफ्लावर इन. हॉटेल हॉटेल सनफ्लावर इन. नंबर मिळाला. यांचाही फोन लागत नाहीये. आता मलाच त्या हॉटेलवर जाऊन बघावं लागेल. देवा, माझ्या निकोच्या हातून काही चुकीचं नको घडायला. आता मलाच तिला जाऊन थांबवावं लागेल. जावई बापू, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू बाबा. अहो अहो हे काय करताय? अहो इथे लोक बघतायत ना. ओ बाबा, मी तुम्हाला फक्त बाबा म्हणत नाही, मानतो सुद्धा. त्यामुळे लोक काय म्हणतील याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. आणि आशीर्वाद द्यायला घ्यायला जागेचं असं बंधन असतं का? जावई बापू, माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. हं? सुखी राहा, शतायुषी व्हा आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात भरभरून यश मिळू दे. आता नक्की मिळेल.